नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला कोणताही उशीर न करता आजच्या किचन रिलेटेड टिप्सला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात पहिली टिप, जेव्हाही आपण किराणा आणतो, महिन्याभराचा कोणी आणत असेल, कोणी 15 दिवसाचा आणत असेल किंवा कोणी जसं लागतं जे संपलं तसं आणत असेल, तर मी इकडे अगदी महिन्याभराचा किराणा भरते. जर तुम्हीही त्यामधले असाल, 15 दिवसाचा भरत असाल महिन्याभराचं, तर ही टिप तुमच्यासाठी. त्यामध्ये कसं असतं ना, की आपल्याला जे गोष्टी साबण वगैरे लागतात, वॉशिंग पावडर असेल, कोणतंही लिक्विड असेल ते, आणि आपण जे खायच्या वस्तू असतात, फॉर एक्झाम्पल काही पोहे, रवा आणतो, त्या गोष्टी आपण ना एकत्रच ठेवतो. तर आल्याबरोबर तुम्हाला साबण म्हणजे जे काही तुम्ही बाथरूमसाठी वापरणार आहात, कपडे धुण्यासाठी वापरणार आहात, ते सगळे साबण बाजूला ठेवायचे आणि आपल्याला किचनमधलं जे आहे ते सगळं एका बाजूला ठेवायचं. हे मी यासाठी सांगितलं कारण साबणाचा त्याचबरोबर निरम्याचा वास हा आपल्या फॉर एक्झाम्पल पोहे, रवा याला जो असतो खाण्याच्या पदार्थाला लागत असतो. त्यामुळे घरी आल्याबरोबर तुम्ही तो किराणा कधीही भरा, पण आधी वेगवेगळ्या बॅगेमध्ये वाटलंच तर असे साबण वगैरे बाजूला ठेवून किंवा जिथल्या तिथे ठेवून देऊन आणि मग किराणा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा भरावा. असं केल्याने किराणामध्ये एकमेकांचा वास एकमेकांना लागत नाही आणि मेन म्हणजे तुम्ही आल्याबरोबर अगदी तुमच्याकडे 5 मिनटं जरी असले तरी तुम्ही ते सॉर्टिंग करून ठेवू शकता. त्याचबरोबर झोपण्याच्या आधी तुम्हाला जर कुठे अस्तव्यस्त दिसत आहे तर लगेच तिथे व्यवस्थित क्लीन करायचं किंवा जिथली वस्तू तिथे ठेवायची. म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी आपल्याला एक्स्ट्रा टाईम काढावा लागत नाही. झोपण्याच्या अगोदर तुम्ही जर रोज मेकअप करत असणार किंवा कोणतीही रोज क्रीम लावत असणार तर ऑलवेज झोपण्याच्या आधी चेहरा धुवून घ्यायचा. त्यानंतर तुम्ही गुलाब जल किंवा मग ॲलोवेरा जेल लावू शकता. असं केल्याने बघा तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला पिंपल्स फार कमी आलेले दिसतील. जो काही चेहऱ्यावरती दिवसभराचा आलेला घाम आहे, ऑइलीनेस आहे, तो निघून जातो आणि रात्रभर आपली स्किन छान राहते. त्यानंतरची टिप अशी आहे की बऱ्याचदा आपण बाजारामधनं जेव्हा भेंडी आणतो तर बऱ्याचदा ती लवकर करणं होत नाही. मग अशा वेळेस ही भेंडी ना अशी सुकल्यासारखी होते आणि कापायला गेलं तर ती प्रॉपर अशी व्यवस्थित कापल्या जात नाही. मग अशा वेळेस ना या भेंडीला ताजंतवानं करण्यासाठी एक जबरदस्त ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काय करायचं, एखाद्या कोणत्याही प्लेटमध्ये किंवा अशा बाउलमध्ये तुम्हाला पूर्ण भेंडी काढून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही बर्फाचे खडे म्हणजे आईस क्यूब्स टाकायचे आहे आणि जोपर्यंत आईस क्यूबचं पाणी होत नाही तोपर्यंत ते आईस क्यूब त्या भेंडीमध्येच ठेवायचं. तुम्ही बघणार जी सुकलेली भेंडी आहे ती अगदी लगेच खूप ताजीतवानी नाही म्हणणार, पण बऱ्यापैकी ताजीतवानी होईल आणि तुम्हाला कापायलासुद्धा जास्त जड जाणार नाही. नंतर तुम्ही सुती कपड्याने पुसून ती थोडीशी सुकवून नंतर कापू शकता. ही ट्रिक नक्की आजमावून बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भेंडीसाठी ही एकदम कारगर अशी ट्रिक आहे. तुम्ही बघू शकता भेंडी अगदी ताजीतवानी दिसते. माझी एवढी सुकली नव्हती, पण ही ट्रिक नक्की करून बघा. चला नंतरची ट्रिक बघूयात. ज्या महिलांना किंवा पुरुषांनासुद्धा वेट कमी करायचं आहे किंवा मग वेट मेंटेन करायचं आहे तर त्यांच्यासाठी ना मी एक तुम्हाला ड्रिंक सांगते आहे. रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, ही ड्रिंक बनवून ठेवायची आहे. म्हणजे काही गोष्टी आपल्याला भिजत घालायच्या आहेत आणि सकाळी तुम्हाला उठल्याबरोबर उपाशीपोटी हे पाणी प्यायचं आहे. तुम्ही हे सतत केलं तर महिन्याभरातच बघाल तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल. तर इकडे तुम्हाला काय करायचं आहे, 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडासा ओवा टाकायचा. आता गरमीचे दिवस आहे त्यामुळे ओवा थोडा कमी टाका कारण तो गरम असतो. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरे टाकायचे आणि धने टाकायचे. हे सगळं डिटॉक्स वॉटर आहे. हे धने, जिरे आणि ओवा हे आपण व्यवस्थितरित्या रात्रभरासाठी ह्या ग्लासामध्येच ठेवणार आहोत. म्हणजे याचं पूर्ण अर्क आपल्या पाण्यामध्ये येईल. सकाळी उठून हे पाणी उकळून घ्यायचं. थोडंसं जसं म्हणणार नाही मी अर्धा ग्लास करा, गरम करून घ्यायचं आहे, नंतर गाळून घ्यायचं आणि रोज सकाळी उपाशी पोटी हे प्यायचं. त्यानंतर कमीत कमी अर्धा तास काहीच खायचं नाही किंवा जास्तीत जास्त जर 1 तास नाही खाल्लं खूप बढिया रिझल्ट मिळेल. 15 दिवस करून बघा, तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल. डिटॉक्स ड्रिंक आहे. त्यानंतरची ट्रिक, तुम्ही बघणार आपल्या आजी जे आहेत ना ते अशा कुंकू लावतात, पण बऱ्याचदा आता ना कुंकू खूप भेसळयुक्त आलेले आहेत, केमिकलयुक्त आलेले आहेत. त्यामुळे तिथली स्किन अगदी अशी खराब होते आणि सडल्यासारखी होते. त्यांना त्याचा प्रचंड त्रास होतो. तर ही ट्रिक तुम्ही तुमच्या आजींना, आईला नक्की शेअर करा. बऱ्याचदा आपण असं की कुंकू लावतो तर ते कुंकू लावल्यानंतर आपल्या स्किनवर व्यवस्थित राहत नाही, खाली पडतं. अशा वेळेस जर आपण साड्या घातलेल्या असतात त्यावरती पडतं आणि त्यावरती कुंकवाचा डाग होतो. मग असं नको व्हायला म्हणून काय करायचं, जिथे कुंकू लावायचं आहे तिथे घ्यायचं आहे व्हॅसलीन घेतल्यानंतर त्या जागेवर थोडंसं जेवढं कुंकवाचं तुम्हाला अगदी
छोटासा टिक्का लावायचा, तेवढंच व्हॅसलीन लावायचं आणि मग त्याच्यावरती तुम्हाला कुंकू लावायचं. कुंकू दिवसभर जरी तुम्ही पुसलं नाही तरीसुद्धा जसं आणि तसंच राहील आणि जेव्हा तुम्ही हे कुंकू पुसायला घेणार आहात तेव्हासुद्धा हे व्यवस्थित निघेल. मी आता तुम्हाला डिफरन्ससुद्धा दाखवते. हे बघा, आपण आता व्हॅसलीनवरती कुंकू लावलं आहे. आता मी बाजूला असं कोरडं कुंकू लावते. जर ते आपण अगदी थोडंसं जरी हात लागला तर ते पुसून जाते, राईट. सो आता तुम्हाला मी हे जे कुंकू आहे त्याचा कलर बघा, अगदी ते आपल्या व्हॅसलीनवरती चिपकून बसले आणि केमिकलवालं जरी असलं तरी आपल्या स्किनशी अगदी तो कॉन्टॅक्ट येणार नाही आणि आपल्या स्किनला काहीच धोका होणार नाही. त्यानंतर तुम्ही इझिली पुसूनसुद्धा टाकू शकता. जबरदस्त ट्रिक आहे, नक्की फॉलो करा. चला नंतरची ट्रिक बघूयात. आपल्या घरी ना प्लास्टिकचे काही भांडे असेल, जर ते तुटले फुटले असेल, ॲज इट इज आपण काय करतो, फेकून देतो. पण ह्या प्लास्टिकचा तुटलेल्या फुटलेल्या भांड्यांचा तुम्ही रियूजसुद्धा करू शकता. कसं ते मी तुम्हाला सांगते. मी मगवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, त्यावरती भरपूर असे कमेंट्स आले की काय तुम्ही हे मग बनवला आहे किंवा काय हा 10 रुपयालाच मिळतो असं तसं आणि काय. अरे माझा दृष्टिकोन काय होता तो तुम्ही समजूनच घेतला नाही आहे की आपले जे काही आईवडील होते ना, ते अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून अगदी 10च रुपयाला आहे म्हणून जाऊन आणायची नाही, तर ते त्याचंच चिपकवता येईल का किंवा तेच व्यवस्थित करून उपयोगात येईल का हे करायचे. आणि मी तो मग फक्त एक्झाम्पलसाठी दाखवला होता. मी म्हटलं होतं की प्लास्टिकचं कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता. सो सेम पद्धतीने मी आता पुन्हा तुम्हाला दाखवते आहे की तुम्ही त्याचा रियूज कसा करू शकता. त्यात मी तुम्हाला रियूज दाखवलं नव्हतं, पण यात मी तुम्हाला रियूज दाखवते. तुम्हाला काय करायचं आहे, चहाची पत्ती घ्यायची आहे आणि ती अशा पद्धतीने तुम्हाला एकतर मिक्सरमधून बारीक करून घ्या किंवा अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये केली तरीही चालेल. पण मी थोडंसं कोर्स ठेवलं आहे, कारण तुम्ही बघा बकेट जी आहे ती थोडीशी जास्त तिला फुटलेली आहे, त्यामुळे तिचा गॅप भरण्यासाठी कोर्स टेक्स्चर मी पत्तीचं ठेवले. आता नेहमीप्रमाणे आपण प्लास्टिक वगैरे जोडण्यासाठी फेविक्विकचा वापर करतो, आपण त्याचाच वापर करणार आहोत. पण फेविक्विकने जरी हे जोडलं तरी हे व्यवस्थित जोडत नाही आहे, कारण त्यामधला गॅप हा भरत नाही आहे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, हा गॅप भरण्यासाठी फेविक्विक आधी जिथे जिथे फुटलं आहे तिथे लावून घ्यायचं आणि त्यावरती तुम्हाला अशा पद्धतीने पत्ती टाकून घ्यायची आहे. जी काही पत्ती आहे ती त्या गॅपमध्ये नक्की जाणार आणि पूर्ण पत्ती त्यावरती अशी एक लेअर बनणार. नंतर जी काही एक्स्ट्राची पत्ती वगैरे आहे ती पत्ती आपण व्यवस्थित असं झटकून काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता आपण अगदी लावली. आता थोडंसं अगदी हलक्या हाताने टॅप करायचं म्हणजे एक्स्ट्राची पत्तीही निघून जाते, बघू शकता, आणि एक लेअर बनते. सो अशा पद्धतीनं प्लास्टिकचा टब असेल, बकेट असेल, काहीही तुम्ही जे आहे असं चिपकवू शकता. आता याचा रियूज कसा करता येईल ते बघणार आहोत. सो आता बघा, ही आपली मस्त रेडी झालेली आहे. हिचा जी काही दांडी होती तीही तुटलेली आहे. सो मी हिचा अगदी जबरदस्त रियूज करणार आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, आधी खाली एक न्यूजपेपर आथरून घ्यायचा आहे, म्हणजे खाली आपला कचरा व्हायला नको म्हणून आपण हे सेफर साईड केलं आहे. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता मी कुंडी आणलेली आहे, त्यामधली माती मी यामध्ये ट्रान्सफर करते आहे, कारण माझी कुंडीसुद्धा खालून बघू शकता तिचे काय हाल झालेले आहेत. सो बघा ना कसला रियूज होतो आहे ना. मी ज्या गोष्टी शेअर करते त्यामधली थॉट प्रोसेस तुम्ही एकतर समजून घेत जा. ते 10 रुपयालाच मिळतो म्हणून पैसे खर्च करतोयच आपण. 10 रुपयाचा आपण फेविक्विक पण आणलाय, पण आपण त्यामध्येच झाड वगैरे तर लावू शकतो ना. ही आयडिया तुम्हाला आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असा रियूज करायला पाहिजे, ही मी माझ्या आईवडिलांकडूनच शिकलेली आहे. सो मी नक्की करत असते आणि मला असं वाटतं का नको, तुम्ही माझ्या फॅमिलीतले मेंबर आहात, सो म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यानंतर मी एक टमाटर घेतला आहे आणि टमाटर आता मी यामध्ये लावते आहे. सो असा चकटा करून लावते आहे. तुम्ही कोणतंही झाड लावू शकता, कलम वगैरे आणू शकता, अगदी तुमच्यावरती आहे. सो जुन्या एखाद्या तुटल्या फुटलेल्या प्लास्टिकचा वापर असा नक्की करा. प्लास्टिकच्या बकेटीचा फेकून त्याने अगोदर झाडांसाठी, रोपांसाठी नक्की वापर करा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असे झाडं जे आहे ते लावायला हवेत. सो तुम्ही बघू शकता मी दुसरी बकेटसुद्धा त्यामध्ये अशाच पद्धतीने लावलेला आहे आणि ते येतसुद्धा आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.